काय लेकरायले म्हणजे आम्ही म्हणजे बापानच पाहाव काय लेकरायले. बापच पाहत असते काय लेकरायले. आम्ही 9 महिने पोटात वागवतो लेकरायले. लाईनाचं मोठं करतो. मग त्याचे ढुंगणं धुवून द्या, मग त्याला शाळेत नेऊन घाला, त्याला टिफिन बनवून द्या. कमी करावं लागते मग. अहो एवढूशापासून कांद्याचा गोळा राहते तेव्हापासून आम्ही सांभाळतो. आणि नाव का त्या लेकराच्या समोर लावते बापाचं. म्हणजे बाप काहीच करत नाही. समजते तुम्हाला? बाप मग पैसे कमावत नाही का लेकरासाठी. पैसे कमावते त्या बापाची जिम्मेदारीच आहे पैसे कमावण्याची. अव काय करावं मग. काही नवरे असे आहे म्हटलं, बायकोच्या किटकिटीमुळे त्याच्या ढुंगणावर मास नाही राहिलं म्हटलं. अगं पेते ना दारू, त्याच्या मास नाही राहिलं. मग बायको होय म्हणून बायको म्हातारपणात बी साथ देत असते म्हटलं. हे लक्षात हे बारीक माणसं झाले. बायका एवढ्या कडकड लागते. बायका एवढ्या कडकड लावते का ढुंगणावर मास नाही राहिलं नवऱ्याच्या. आम्हा बायकाले सगळं बदनामच केलाय. कटकट लावते म्हणून. पण बायकोच याच्यात साथ देत असते म्हातारपणात तर देते. पण जेव्हा माणसाला टेन्शन आलं ना तर ते खंबीरपणे समोर उभी राहत असते म्हटलं. हे लक्षात ठेवा. घरी आलं का लावली कटकट माणसाच्या मागं, हे आणा तेल आणा मीठ आणा असं करा तसं करा. बायकाले तर तुम्ही बदनामच करून ठेवलं आहे. बायका कटकट लावते. मग बायका काय करायच्या बा तुम्ही. करायच्याच नाही ना. कायच्यासाठी करायच्या बायका. तर तेच बरे आहे ज्याचे लग्न झाले ना सुखी आहे मस्त. एकटा जीव सदाशिव आता आपल्या हातात स्वयंपाक करा खान झोपा. ना बायकोची खटखट नेट लागते तुम्हाला. ना साडी आणा ना परकर आणा ना ब्लाऊज आणा ना काही आणा. मग मी काय म्हणून राहिली, ते बी नेट लागते ना तुम्हाला. स्वतःच्या हाताने भाकरी करा, भाजी बनवा, ते बी नेट लागते तुम्हाला. राणा मुंजेच पडले. भेटली तर भेटली म्हणून मी जास्त आत्ता देतो ऑर्डर, आत्ता डबा येते म्हटलं. 50 रुपये खर्च केले का जाग्या डबा येते जाग्यावर. पैसे कटून येते व. कामाला जा, मेहनत करा, घाम गाळा, तेव्हाच पैसा येईल ना. तेव्हाच तुम्हाला पोटात जाऊ देईन ना ते. माणसाले कोणी जेवायला देते. माणसाले कोणी जेवायला देते. जा ना फिरा ना. पान कसे म्हणतात मग. तुम्ही एकच दिवस फिरून पहा. लोकांना पैसे